हा प्रश्न सीईटी 2001 ला इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरवर विचारलाय. द कॅपॅसिटन्स बिटवीन पॉइंट्स ए अँड बी इन द गिव्हन सर्किट विल बी. ऑप्शन ए 1 मायक्रोफॅरड, बी 2 मायक्रोफॅरड, सी 3 मायक्रोफॅरड अँड डी 4 मायक्रोफॅरड. आता आपल्याला ए आणि बी मधला कॅपॅसिटर काढायचा, इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स पैकी हा 3 मायक्रोफॅरड आहे, हा 1.5 मायक्रोफॅरड आहे, हा 1.5 मायक्रोफॅरड आहे आणि हा 3 मायक्रोफॅरड आहे. मग आधी काय करायचं, हे दोन एकमेकाला पॅरलल आहे, त्याचा इक्विव्हॅलंट काढून घ्यायचा. मग आता हा झाला, जेव्हा पॅरलल कॅपॅसिटी काढायची असते तेव्हा सरळ सरळ त्या दोन्हीची बेरीज करायची. म्हणजे सीपी दॅट इज इक्वल टू C1 प्लस, याला जर C1 म्हणलं याला C2 म्हणलं तर C1 प्लस C2 1.5 आणि 1.5 टोटल झालं 3 मायक्रोफॅरड. आता यांची सेरीज तयार झाली आणि सेरीज मधला जेव्हा आता हे 3, ह्या दोन्हीचं मिळून 3 आणि हा 3 जेव्हा इक्वल कॅपॅसिटीची व्हॅल्यू सेरीज मध्ये जोडतात त्याचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स या फॉर्म्युलाने मिळतो CS दॅट इज इक्वल टू C डिवाइडेड बाय N. आता N म्हणजे कॅपॅसिटरचा नंबर, तर 3 कॅपॅसिटर आहे म्हणून 3 आणि त्याची इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी पण 3 आहे. मग 3 भागिले 3 1 मायक्रोफॅरड म्हणजे ह्या सर्किटची इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी किती आली, तर ती आली 1 मायक्रोफॅरड, जो करेक्ट ऑप्शन ए आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक यू व्हेरी मच.